रामकृष्ण हरी. पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयार्चन फिटले पितरांचे ऋण. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे गयापिंडाचं महत्त्व या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून सांगतात. भाद्रपद कृष्ण मासामध्ये याला पितृपक्ष म्हटला जातो. त्या पक्षामध्ये महालय करावा असा एक सिद्धांत आहे आणि त्यानुसार आपण मागील व्हिडिओमध्ये त्या महालयाच्या संबंधानं पितृपक्षाच्या संबंधानं काही माहिती पाहिली. त्यानंतर अनेक असणाऱ्या साधकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या समस्या किंवा प्रश्न त्यांनी मांडले. त्या प्रश्नाचा एकत्रित विचार करणारा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत. बघूया. पहिला प्रश्न आहे सौ शीतल वाजे यांचा. जुलै महिन्यात सासूबाईंच्या मृत्यूनंतर 8 दिवसांनी सासरे वारले, तर सासूबाईंची आहे नवमी करायची का? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर सौभाग्यपणी मरण आलं, मृत्यू आला, तर त्यासाठी नवमी नावाची तिथी पक्षाची सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. परंतु जर सौभाग्यपणी मृत्यू आला आणि त्यानंतर काही दिवसानंतर जर त्यांचे पती गेले, तर त्यांचा कोणतेही वेगळा महाळ किंवा महालय किंवा अविधवा नवमी करण्याची गरज नाही. ज्या दिवशी त्यांचे असणारे पती भोजनासाठी येतील त्याच्यामध्येच त्याचा अंतर्भाव केलेला असतो. त्यामुळे वेगळी तिथी करण्याची गरज नाही. ही पहिली गोष्ट. आणि जर समजा आपल्याला असं वाटत असेल की आपण आपल्या मातेच्या बरोबर आपल्या वडिलांच्या सोबत आपल्या आईलासुद्धा जीव घालावं, तर निश्चित पद्धतीनं ज्या दिवशी वडील गेलेले आहेत त्या दिवशी एक सुवासिनी जेवायला सांगावी, एक सवाष्ण जेवायला सांगावी आणि आईला आणि वडिलांना दोघांनाही त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेण्यास, पितरांना आस्वाद घ्यायला लावावा. तशी शास्त्रामध्ये सूट दिलेली आहे. परंतु पती गेल्यानंतर पत्नीसाठी वेगळी अविधवा नवमी करण्याची गरज शास्त्रामध्ये सांगितलेली नाही. आपल्या इथं दुसरा प्रश्न आलेला आहे. मार्च महिन्यामध्ये सासूबाई गेल्या तर भरणी करावी लागते का पितृपक्षात? अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. आता पहिल्यांदा भरणी श्राद्ध म्हणजे काय याचा आपण थोडासा विचार करू. भरणी नक्षत्रावर जे श्राद्ध केलं जातं त्याला भरणी श्राद्ध असं म्हटलं जातं. भरणी श्राद्धाला गया श्राद्धाचं पुण्य सांगितलेलं आहे. म्हणजे गयेला जाऊन आपण जे श्राद्ध करतो त्या श्राद्धाचं पुण्य हे भरणी श्राद्धाच्या दिवशी सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्यामुळं भरणी श्राद्ध करावं हा एक द्योतक किंवा एक साधारण पद्धतीनं आपल्याला नियम पाहायला सापडतो. पण भरणी श्राद्ध कधी करावं याचे सुद्धा काही नियम आहेत. जर वर्षश्राद्ध झालं असेल तर सपिंड भरणी श्राद्ध करायला शास्त्रानं मान्यता दिलेली आहे. जर आपल्या सासूबाईंना जाऊन जर 1 वर्ष पूर्ण झालं नसेल तर आपण भरणी श्राद्ध करू शकत नाही किंवा वर्षश्राद्ध होईपर्यंत पक्षही करू नये अशा पद्धतीचं द्योतक आहे. त्यामुळं तुम्हाला ते भरणी श्राद्ध किंवा साधं श्राद्धही करता येत नाही, एवढं समजावं. जर समजा आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेलेली असेल, त्याचं श्राद्ध आपल्याला त्या वर्षश्राद्धाच्या पूर्वी पक्ष पितृपंधरवड्यामध्ये करता येत नाही, हे बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर अन्य जर व्यक्ती आपल्या घरातली आधी गेलेली असेल तर त्याचं मात्र श्राद्ध आपल्याला पितृपक्षामध्ये करावंच लागतं. म्हणजे उदाहरणार्थ आता इथं त्यांचा असा प्रश्न नाही आहे, परंतु अजून एका महिलेचा तशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे, म्हणून दोन्ही प्रश्नांचे एकत्रित उत्तर देतो आहे. सासरे आधी गेलेले आहेत, सासूबाई यावर्षी गेलेले आहेत, तर पितृपक्षामध्ये काय करावं असा त्यांचा प्रश्न आहे. सासरे आधी गेले आहेत, सासूबाई याच वर्षी गेलेले आहेत. निश्चित पद्धतीनं पितृपक्षामध्ये सासऱ्यांचं श्राद्ध करावं. सासूबाईंचं वेगळं श्राद्ध करण्याची गरज नाही किंवा सासूबाईंचं श्राद्ध करायची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे, नाव त्यांनी दिलेलं नाही आहे आणि त्यांच्या व्हॉट्सअपला सुद्धा त्यांचं नाव नसल्यामुळं त्यांचं नाव आपण सांगू शकत नाही.
आमच्या घरी पितृपक्षात काहीही करायची सवय नाही. तसे का असेल? आम्ही फक्त तिथीला श्राद्ध करतो. मग पितरांना शांती लाभते का? बघा, वृश्चिक राशीमध्ये जोपर्यंत सूर्याचा प्रवेश आहे तिथपासून ते तुला राशीमध्ये सूर्य असेपर्यंत सौरमंडलाचे दरवाजे हे उघडे असतात असं विधान आहे. आणि त्या काळामध्ये केलेलं जे पुण्यकर्म आहे ते पितर लोकामध्ये सहजासहजी पोचतं. सौरमंडलाच्या माध्यमातून चंद्रमंडलामध्ये आणि चंद्रमंडलाच्या माध्यमातून ते पितृमंडलामध्ये स्थित होत असतं. आपण दिलेले जे पदार्थ आहेत किंवा आपण दिलेलं जे दान आहे ते या कालावधीमध्ये सुलभ पद्धतीने पितर लोकांपर्यंत पोचतं. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण त्या तिथीला श्राद्ध करतो त्या पद्धतीनं या महालयामध्ये सुद्धा श्राद्ध करावं. ते केलेलं श्राद्ध निश्चित चांगल्या स्वरूपामध्ये तिथपर्यंत पोहोचतं असं आपल्याला पाहायला सापडतं. आणि कदाचित मागील व्हिडिओमध्ये याच्या संबंधानं तुम्हाला जास्त माहिती मिळू शकते. मी मागचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल. निश्चित पद्धतीनं दोन्हीही वेळी करायला पाहिजे. एवढंच नाही तर अक्षयतृतीयेच्या दिवशी जे घटदान आहे ते घटदानसुद्धा केलं पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्या पितरांची शांती होईल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मागील वर्षी 10 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2:30 वाजता सासरे निधन झाले. त्यावेळी पृष्ठपदी पौर्णिमा सुरू झाली होती. यावर्षी त्याचे श्राद्ध केव्हा करावे लागेल? या प्रश्नाचं उत्तर मी कालच दिलेलं आहे, कारण आजच पृष्ठपदी पौर्णिमेचं आणि प्रतिपदीचं श्राद्ध असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी कालच त्यांना दिलेलं आहे. पुढे प्रश्न बघूया. काशी, गया, बद्रीनाथ येथे जाऊन आलेल्यांनी दुसऱ्या नातेवाईक यांच्याकडे किंवा तेराव्याला पितर म्हणून जाणे योग्य आहे का? तसं झालं असेल तर त्यावर उपाय काय? हा प्रश्न श्री एकनाथ वानखडे डोंबिवली यांनी विचारलेला आहे. बघा, ज्या पद्धतीनं आपण ब्राह्मण भोजन घालतो किंवा सुवासिनी भोजन घालतो त्याच पद्धतीनं पितरांचं जेवण आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही. म्हणजे आपण काशीला जाऊन आलो, आपण बद्रीनाथाला जाऊन आलो, आपण अन्य कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो आणि अशा पद्धतीचं भोजन आपण करत नाही असा निषिद्धपणा कुठेही त्या भोजनाच्या बाबतीमध्ये सांगितलेला नाही. उलट इतर वेळी ज्या ठिकाणी आपण जातो त्यांच्या घरामध्ये जेवण करतो त्यापेक्षा श्राद्धान्न हे शुद्ध मानलं गेलेलं आहे. कारण त्या दिवशी घरामध्ये देवाला नैवेद्य असतो, त्या घरामध्ये वैश्यदेव असतो, गाईला गोग्रास असतो. त्यामुळे त्या दिवशीचं अन्न हे अत्यंतिक शुद्ध सांगितलेलं आहे. परंतु ते अन्न सेवन करत असताना काही नियम सांगितलेले आहेत. त्या नियमांचा विचार करावा. ते नियम पाळून जर आपण अन्न सेवन केलं तर त्याच्या अन्नाचा कोणत्याही पद्धतीचा दोष आपल्याला लागत नाही. पहिला नियम म्हणजे काय? तर जोपर्यंत भोजन होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करू नये. म्हणजे काही लोकांना सवय असते की आता महाळ आहे, उशीर होणार आहे, 12:30-1 वाजणार आहे, मग आपण घरीच नाश्ता करावा. तशा पद्धतीचं अन्न भोजन कोणत्याही पद्धतीचं अन्नप्राशन करू नये. हां, काही त्रास असेल, साधारण पद्धतीनं बऱ्याच अशा व्यक्ती असतात की ज्यांना शुगर आहे किंवा डायबिटीस आहे किंवा अजून ब्लड प्रेशर आहे, त्यांना सकाळी उठल्याबरोबर गोळ्या घ्याव्या लागतात. मग त्यांनी काय करावं? तर साधारण पद्धतीनं त्यांना चालेल अशा पद्धतीचं पेय म्हणजे ज्यूस असेल, मोसंबी ज्यूस असेल किंवा दूध असेल, कॉफी असेल, चहा असेल, ते ग्रहण करावं आणि त्यानंतर आपलं औषध घ्यावीत. त्याच्याहून जरी बागत नसेल तर फलाहार सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो. फलाहार घ्यावा आणि मग भोजनासाठी जावं. भोजन झाल्यानंतर संध्याकाळी मात्र कोणत्याही पद्धतीचं भोजन करू नये. आपल्या कुलदेवतेची उपासना करावी, गायत्री मंत्राचा जप करावा. आणि एवढं केल्यानंतर तुम्ही कोण्याही पाहुण्याच्या घरी जर 13व्याच्या किंवा महाळाचं अशा पद्धतीचं जेवायला गेला तर कोणत्याही पद्धतीचा दोष त्या ठिकाणी लागत नाही. परंतु हे नियम पाळावे लागतात.
हे नियम पाळून आपण जर वागलो तर दोष नाही, पण हे नियम न पाळता आपण घरी जरी भोजन केलं तरीसुद्धा त्याचा दोष संभवतो असं पाहायला सापडतं. आपल्याला अंबरीश नावाच्या राजाची कथा सगळ्यांना माहिती आहे. अंबरीश नावाच्या राजाच्या कथेमध्ये भोजनासंबंधाच्या असणाऱ्या नियमांचा उल्लेख केलेला आहे. मागील एका व्हिडिओमध्ये ती मी कथा सांगितलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. पुढचा प्रश्न बघूया आपण. पितृपक्षात वृद्धी आली असता श्राद्ध करावे का? आता बघा, तशाच पद्धतीचा अजून एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. सुप्रियाजी सांगतात की आमचे चुलत सासरे वारले आहेत, त्यांना 4 दिवस झाले आहेत, सासऱ्यांचे पक्ष अमावस्येला करायचे का? बघा, सोयर आणि सुतक या 2 गोष्टी अशा आहेत की त्या कोणालाही न सांगता आपल्यापर्यंत येतात. त्याचं नियोजन आपल्याला करता येत नाही. एखादी व्यक्ती आपल्या घरी जन्मली, वंशवृद्धी झाली की त्याला सोयर असं म्हटलं जातं, आणि एखादी व्यक्ती अकस्मात आपल्यातून निघून गेली तर त्याला सुतक असं म्हटलं जातं. दोन्हीही गोष्टीमध्ये नियम समान आहेत म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. जर आपल्याला सोयर किंवा सुतक असेल त्यावेळी आपण काय करावं, तर सोयर किंवा सुतक असेल ते सुतक पूर्ण झाल्यानंतर आपण ते श्राद्ध करू शकतो. अजून एक अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. एखादी स्त्री रजस्वाला असेल तर त्या दिवशी श्राद्ध पक्ष करावे का? तिन्ही प्रश्न समान आहेत. अपवित्रता तिन्ही ठिकाणी आहे, परंतु थोडा थोडा किंचित त्याच्यामध्ये भेद असलेला आपल्याला पाहायला सापडतो. तर याला शास्त्र असं नियम सांगतं की ज्यावेळेस तुमचं सोयर संपेल, ज्यावेळेस तुमचं सुतक संपेल, त्या दिवसापासून पुढे 4 दिवसानंतर तुम्ही श्राद्ध किंवा पक्ष केलं तर चालतं. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बाकीचे नियम पाहण्याची गरज नाही. रजस्वाला एखादी स्त्री असेल तर 5व्या दिवसानंतर 4थ्या दिवशी श्राद्ध करण्यासाठी उत्तम दिवस बघून किंवा तो उत्तम दिवस समजावा आणि त्या दिवशी श्राद्ध करावं. आता काही ठिकाणी असं होतं की चतुर्दशी किंवा अमावस्येच्या दिवशी श्राद्ध असतं. मग चतुर्दशी किंवा अमावस्येच्या दिवशी श्राद्ध असताना अचानक समजा सोयर, सुतक किंवा रजस्व हे जर आदल्या दिवशी आलं तर त्या ठिकाणी हा कालावधी संपून जातो आहे, अमावस्या उलटून जाते. मग अशा वेळी श्राद्ध करावं का, असा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा, सूर्य जोपर्यंत तुळ राशीमध्ये आहे तोपर्यंत महालय करण्यासाठी परवानगी दिलेली आपल्याला पाहायला सापडते. कार्तिक शुद्ध दशमीचे दिवशीपर्यंत आपण कधीही महालय करू शकतो. जर अत्यंतिक घोर अशा पद्धतीची अडचण निर्माण झाली तरच, अन्यथा नाही. घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे, सोयर नाही, सुतक नाही, बाकीचा कोणत्याही पद्धतीचा अडचण नाही आहे, आणि असं असताना केवळ आपल्याला त्या दिवशी रजा मिळत नाही आहे किंवा त्या दिवशी अन्य काहीतरी कार्य आहे याची कल्पना करून जर आपण पुढे श्राद्ध ढकलत असू तर ते शास्त्राला मान्य नाही. परंतु अशा पद्धतीच्या नैसर्गिक अडचणी निर्माण झाल्या तर मात्र आपण शुद्ध दशमीपर्यंत, कार्तिक शुद्ध दशमीपर्यंत कधीही श्राद्ध करू शकतो. व्यतिपात नावाचा योग पाहावा आणि त्या योगाच्या दिवशी आपण निश्चित पद्धतीनं काय करावं, तर ते श्राद्ध किंवा पक्ष करावं. कोणत्याही पद्धतीच्या अन्य गोष्टी पाहण्याची गरज नाही. जर समजा सुतक हे चतुर्दशी त्रयोदशीला संपत असेल तर इतर कोणत्याही दिवशीचा विचार न करता सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी जरी आपण ते श्राद्ध केलं तरी ते उपयुक्त ठरतं. एखाद्या व्यक्तीला माहीत नाही की आपले वडील, आपले आजोबा किंवा आपले ज्यांचं आपल्याला पक्ष श्राद्ध करायचं आहे ते कधी गेलेले आहेत, तर त्यांनी निश्चित पद्धतीनं अमावस्येच्या दिवशी हे श्राद्ध करावं असं पाहायला सापडतं. बघा, पुढील प्रश्नाचा आपण विचार करूया. आमचे सुनबाई प्रेग्नंट आहेत तर श्राद्ध करतो, पिंडदान केले तर चालेल का? बघा, श्राद्ध पिंडदान करण्याचा विधी हा कोणत्याही स्त्रीच्या माध्यमातून होत नाही. आणि जर समजा आपले घरी आपली सुनबाई गर्भवती असेल तर त्याचा कोणताही परिणाम आपल्या कर्मावर होत नाही, आपल्या कर्मावर होत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं तुम्ही दरवर्षी पिंडदान करत असाल तर ते पिंडदान करावे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा शंका अंतःकरणामध्ये, मनामध्ये आणू नये. गर्भवती असल्यानंतर बऱ्याच गैरसमजुती आपल्यामध्ये पसरलेल्या आपल्याला पाहायला सापडतात
अनेक वेळा स्वतः दातेंनी, रुईकरांनी किंवा देशपांडे पंचांगाने त्याच्या संबंधीचा उल्लेख केलेला आहे. बघा, आपल्या घरामध्ये एखादी स्त्री गर्भवती असेल तर त्या घरातील गणपती विसर्जन करत नाहीत असं आपल्याला पाहायला सापडते. याला कोणत्याही पद्धतीचा शास्त्राधार नाही, कोणत्याही पद्धतीचा शास्त्राधार नाही. मधी दात्यांनी तर पंचांगामध्ये त्यांच्या तसं स्पष्टपणे नमूद केलेलं होतं. परंतु काही लोकभावना असतात आणि त्या लोकभावनेचा आदर म्हणून किंवा लोकभावना जपावी म्हणून ते लोक आपल्या घरामध्ये गणपती ठेवतात. ठेवला तरी हरकत नाही आणि विसर्जन केला तरीही हरकत नाही. त्या पद्धतीनं आपण तुमच्या घरामध्ये जर तुमच्या सुनबाई प्रेग्नंट असतील तर कर्म करण्यास कोणत्याही पद्धतीची अडचण नाही, तुम्ही ते करू शकता. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करण्याची गरज नाही. पुढे आईचे प्रतिवर्ष श्राद्ध वेगळे करायचे का? काही लोक म्हणतात करावे, काही लोक म्हणतात करू नये. हिंदू धर्मामध्ये भार्येला धर्मपत्नी असं एक नाव दिलेलं आहे. जी पतीच्या धर्मामध्ये भागीदार असते तिला धर्मपत्नी असं म्हटलं जातं. आणि पती आणि पत्नी यांचा वियोग विचार हा शास्त्रामध्ये केलेला नाही. वियोग विचार म्हणजे दोघांचा वेगवेगळा विचार केलेला नाही. ज्यावेळी आपण सप्तपदीच्या वेळी कन्यादानाचा स्वीकार करतो आणि तिच्या हाताला धरून ज्यावेळेस 7 फेरे मारतो, अग्निनारायणाच्या साक्षीनं तिचा हात आपल्या हातात घेऊन ज्यावेळेस संकल्प करतो त्यावेळेस धर्मेच अर्थेच कामेच अशा पद्धतीचा संकल्प आपण करतो. म्हणजे काय, धर्मामध्ये, अर्थामध्ये, कामामध्ये ती आपली सहचारिणी असते आणि त्याच पद्धतीनं मोक्षामध्ये सुद्धा ती सहचारिणी असते. आणि असं असल्यामुळं जर समजा तुमचे वडील जिवंत असतील, तरच तुम्ही आईचा वेगळा विचार करू शकता. तुमचे वडील जिवंत नसतील तर आईचा विचार करण्याची गरज नाही. आई ही वडिलांसोबतच जेवायला येते असा नियम आपल्याला पाहायला सापडतो. सौभाग्यपणी जर मरण आलं तर त्यासाठी नवमी नावाची तिथी सांगितलेली आहे. परंतु पतीनंतर जर पत्नीचा मृत्यू झाला तर फक्त एक वर्षश्राद्ध करावं आणि वर्षश्राद्धानंतर पुन्हा कोणत्याही पद्धतीचा विधी करू नये. ती आपल्या बाबांसोबतच येते हा त्या ठिकाणी नियम आपल्याला पाहायला सापडतो. पुढे प्रश्न असा विचारलेला आहे, आम्ही तिघी बहिणी आहोत, आम्हाला भाऊ नाही, आम्ही आईवडिलांचे श्राद्ध कसे करावे? बघा, बऱ्याच ठिकाणी आता अशा पद्धतीची प्रक्रिया किंवा अशा पद्धतीचं एक फार मोठी अडचण निर्माण झालेली आपल्याला पाहायला सापडते. 3 मुली आहेत पण मुलगा नाही, मग त्यांचं कर्म कोणी करायचं याचा विचार करीत असताना थोडासा आपण प्रापंचिक विचार करूया आणि मग पुन्हा पारमार्थिक किंवा श्राद्धाच्या संबंधानं विचार करूया. आपल्या आईवडिलांचं घर असतं, आपल्या आईवडिलांची काही संपत्ती असते, ती संपत्ती, ते घर, आपण तिघी बहिणी आहोत असा विचार केल्यानंतर किंवा फक्त मला एकच मुलगी आहे, मग माझं संपत्ती, माझी ही सगळी असणारी स्थावर मालमत्ता ही कुणाकडे जाणार आहे याचा विचार कधी केला जातो का? नाही. आईवडिलांनंतर ती जशीच्या तशी त्या मुलीला मिळते. त्याच पद्धतीनं कर्म हे सुद्धा मुलींनी केलं पाहिजे. आता मुलींनी केलं पाहिजे याच्यामध्ये पुन्हा 2 विभाग आपल्याला पाहायला सापडतात. पुढे एक प्रश्न आलेला आहे बघा, सोनाली मोहिते यांचा प्रश्न आहे, आईवडिलांसाठी मुलीने काय करावे? हा एक प्रश्न आहे. या दोन्हीचे उत्तर एकत्र मी देतोय. आईवडिलांसाठी मुलीने काय करावे आणि भाऊ नसेल तर बहिणींनी काय करावे? एकच प्रश्न आहे. संपत्ती ज्या पद्धतीनं आपण घेतो त्या पद्धतीनं कुलधर्म, कुलाचार आणि श्राद्ध पक्षादी विधीही आपण घेतले पाहिजेत. याच्यामध्ये 2 विभाग आपल्याला पाहायला सापडतात, 2 प्रकार आहेत. एक, ती मुलगी जर विवाहित असेल तर, आणि दुसरं मुलगी अविवाहित असेल तर. मुलगी जर विवाहित असेल तर जावायाला, जामातृला
हा पूर्णपणे मुलाचा अधिकार दिला जातो आणि जावाई हे सगळी कर्म करू शकतो. जावाई जे आपल्या वडिलांच्या बाबतीमध्ये सगळी कर्म करू शकतो तशीच कर्म सासू सासऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा करू शकतो. त्यामुळे जर विवाहित असेल तर जावयाने करण्यास कोणत्याही पद्धतीची अडचण नाही. अविवाहित असेल तर काय करावं? अविवाहित असेल तर त्या असणाऱ्या मुलीने त्या तिथीच्या वेळी घरी ब्राह्मणांना बोलवावं. कोण पाहुणे असतील त्या पाहुण्यांना बोलवावं. त्यांना भोजन खाऊ घालावं. भोजन जर ते ग्राह्य करत नसतील तर दूध, फळं अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांना द्याव्यात आणि त्यांच्याकडून त्या असणाऱ्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ संकल्प सोडून घ्यावा. संकल्प सोडून घ्यावा. याशिवाय नातवाला सुद्धा आपल्या आजी आजोबांचं श्राद्ध करण्याला परवानगी दिलेली आहे. वडील जिवंत असतील तरी मातामह पितामह श्राद्ध हा नातू करू शकतो. त्यामुळे कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण होणार नाही. जरी अविवाहित असेल तरी अडचण नाही, जरी विवाहित असतील तरीसुद्धा अडचण कोणत्याही पद्धतीची निर्माण होत नाही. अशा पद्धतीनं काही प्रश्न आपल्याकडे आले होते. त्या प्रश्नांचा विचार आपण केलेला आहे आणि माझ्या मते जी 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे त्या माहितीच्या माध्यमातून आपल्या मनातील बऱ्याच पद्धतीच्या शंका नष्ट झालेल्या असाव्यात, दूर झालेल्या असाव्यात. अधिक काही शंका असतील तर त्या विचारा. त्याचंही यथामती मी निरसन करण्याचा प्रयत्न करेन. आजपासून पितृपक्ष चालू आहे. दररोज सायंकाळच्या वेळी पितृस्तोत्र वाचा, पितृस्तोत्र श्रवण करा आणि ज्या पद्धतीनं विधी सांगितलेला आहे पाण्याचा त्या पद्धतीनं तो विधी करा. निश्चित पद्धतीनं घरामध्ये सुखशांती, समाधान या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. बरेच प्रश्न विचारले जातात. मानसिक सौख्य नाही, पैसा स्थिर राहत नाही. हा 15 दिवस प्रयोग करून बघा. निश्चित पद्धतीनं तुम्हाला याच्या संबंधाने सकारात्मक बदल जाणवेल. एवढीच या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.